भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांचं नाव आहे नितीन नबीन. अत्यंत तरुण. ज्या गोष्टीची अनेक दिवसांपासून चर्चा होती की भाजपचं नेतृत्व कोण करणार, त्यावरचा चेहरा कोण असणार, ज्याची चर्चा अनेक दिवस झाली, त्यावरचं उत्तर अखेर मिळालं. पण हे नितीन नबीन कोण आहेत, ते कुठून येतात, बिहारमधनं असलेले नितीन नबीन यांची संपत्ती नेमकी किती आहे, त्यांचं शिक्षण किती झालं आहे, त्यांच्या घरी कोण कोण असतं, त्यांचं शिक्षण काय आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आहे, ते सगळं या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. नितीन नबीन भाजपचं नेतृत्व करणार आहेत. युवा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नितीन नबीन हे 45 वर्षांचे आहेत आणि त्यांनी अनेकदा आमदारकी भूषवलेली आहे बिहारमध्ये. बिहारच्या पाटणामधनं ते येतात. त्यांचं वय हीच भाजपसाठी जमेची बाजू आहे असं अनेकदा सांगितलं जातं. BJP हेडक्वार्टरमध्ये त्यांच्याकडे पदभार देण्यात आला. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागतही केलं, अभिनंदन केलं. या सगळ्यासोबत फार महत्त्वाची गोष्ट जी जाणून घेण्यामध्ये अनेकांना इंटरेस्ट आहे ती म्हणजे नितीन नबीन नेमके आहेत कोण, त्यांनी आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे, त्यांचं शिक्षण किती झालेलं आहे, तेच सगळं आपण या व्हिडिओमधनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नितीन नबीन यांचा जन्म जो आहे तो रांचीमध्ये झाला. त्यांचे वडील आहेत, त्यांचं नाव आहे नवीन किशोर प्रसाद सिन्हा. ते देखील भाजपमध्ये ज्येष्ठ नेते होते. बिहारच्या पश्चिमेतून येणारे, पश्चिम पटण्यामधनं येणारे नितीन नबीन हे 4 वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे दीपमाला श्रीवास्तव. त्यांना एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. नितीन नबीन हे स्वतः 5 वेळा आमदार राहिलेले आहेत. 2025 साली बाकीपूरमधनं ते लढले होते आणि त्यांनी RJDच्या रेखा कुमारी यांचा पराभव केला होता. शांत, संयमी आणि अजातशत्रू अशी देखील त्यांची ओळख सांगितली जाते अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार. अत्यंत लोकप्रिय असणारे नितीन नबीन यांची संपत्ती किती आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करू. 2025 साली जेव्हा नितीन नबीन बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उभे राहिले होते तेव्हा त्यांची संपत्ती किती होती हे त्यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधनं समोर आलं होतं आणि त्यामधली जी आकडेवारी आहे ती मीडिया रिपोर्ट्समधनं समोर आली. त्यानुसार एकूण 3,08,00,000 ते मालक आहेत असं सांगितलं जात आहे. त्याच्यामध्ये 1,60,00,000 रुपये एवढी त्यांची स्थावर संपत्ती आहे आणि 1,47 कोटी रुपये एवढी त्यांची जंगम मालमत्ता आहे. एकूण 56 लाखाच्या आसपास त्यांच्यावरती लोन आहे आणि ही सगळी माहिती नितीन नबीन यांनी निवडणूक आयोगाला जाहीर केलेली होती. इंटरेस्टिंगली त्यांच्या नावावरती एकही घर नाही आहे. त्यांची पत्नी आणि त्यांचं जे कुटुंब आहे त्या सगळ्याचा एकंदरीत मिळून हा आकडा सांगितला जातो. आता त्यांच्या पत्नीकडे आणि त्यांच्याकडे मिळून 60,000 रुपयांची कॅश असल्याची माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामधनं दिलेली होती. त्याच्यामध्ये नितीन नबीन यांच्याकडे 35,000 रुपयांची कॅश आणि त्यांच्या पत्नीकडे 25,000 रुपयाची कॅश आहे अशी देखील माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामधनं दिलेली होती. वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांनी 98.68 लाख रुपये जमा आहेत असं देखील त्यांनी सांगितलं होतं. त्याशिवाय 6.5 लाखाच्या आसपास बॉन्डही आणि शेअरही त्यांच्या नावावरती आहेत. याशिवाय त्यांच्याकडे 2 गाड्या आहेत, 2 SUV गाड्या आहेत. एक महिंद्रा स्कॉर्पिओ आहे आणि एक टोयोटा इनोवा क्रिस्टा. अशा 2 गाड्यांचे देखील ते मालक आहेत असं सांगितलं जातं. दोन्ही गाड्यांची मार्केट व्हॅल्यू ही जवळपास 38 लाखाच्या आसपास आहे. नबीन आणि त्यांची पत्नी यांच्याकडे मिळून एकूण 11.3 लाख रुपयांची गोल्ड ज्वेलरी आहे असं देखील सांगितलं जातं. नितीन नबीन यांच्या नावावरती कुठलाही प्लॉट नाही आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावरती झारखंडच्या धुरकीमध्ये 29 लाख रुपयाचा प्लॉट आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीच्याच नावावरती पटनामध्ये एक जवळपास 1 कोटी रुपयाचा आणखीन एक प्लॉट आहे. 1.47 कोटी रुपये एवढी जंगम मालमत्ता त्यांची सांगितली जाते. नितीन नबीन यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे त्याची देखील माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधनं समोर आली आहे. त्यानुसार नितीन नबीन 2025-26मध्ये त्यांचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न हे 3,71,000 रुपये इतकं होतं. 2020-21मध्ये तेच उत्पन्न 3,35,000च्या आसपास वगैरे होतं. तर त्यांची पत्नी आहे दीपमाला, तिचं उत्पन्न 2025-26मध्ये 1,12,000च्या आसपास होतं आणि 2021-22मध्ये ते 14,60,000च्या आसपास होतं असं देखील मीडिया रिपोर्ट्समधनं सांगितलं जातं. नितीन नबीन यांच्याकडे आता भाजपचं नेतृत्व असेल, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी असेल, त्यांची ही कारकीर्द कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण 45 वर्षांचा नेता
भाजपचं नेतृत्व करणार आहे आणि या नेत्याचं वय, त्याची शैक्षणिक बॅकग्राऊंड, ते 12वी शिकलेले आहेत, त्याशिवाय त्यांची असलेली राजकीय पार्श्वभूमी, या सगळ्याची चर्चा झाली नसती तर नवल, या सगळ्या पार्श्वभूमीवरती नितीन नवीन यांची कारकीर्द कशी राहते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकंदरीतच त्यांच्याबद्दलच्या सगळ्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.